नमस्ते, मी चंद्रकांत. नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. नुकतेच आपल्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे. त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आपण जर चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर आपण चॅनल सबस्क्राईब करा. आपण आता सोलापूर एस टी स्टँडवर आहोत आणि आता आपण अक्कलकोटकडे निघालेलो आहे. सोलापूर ते अक्कलकोट एस टीला 60 रुपये तिकीट आहे. साधारण 40 किलोमीटर आहे आणि 50 मिनटं आपल्याला एवढा वेळ लागेल. बार्शी अक्कलकोट हा मला वाटतं 151 नंबरचा राज्यमार्ग आहे. त्या मार्गाने जाणार आहोत. आता आपण एस टी स्टँडमधून बाहेर निघालेलो आहे. स्टँडला वळसा घालून आता गाडी अक्कलकोटच्या रोडला लागलेली आहे. या रोडवरती जुने वाडे, लाकडी बांधकाम आपल्याला दिसतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आपण अक्कलकोटमध्ये साधारण 7:15 7:30 पर्यंत जाऊया. गाडी कोकणातनं आलेली आहे. रोहा डेपोची गाडी आहे. रोहा ते अक्कलकोट या मार्गावर चालते. पुढे मेकॅनिक चौक, नवी वेस पोलीस चौकी आहे. तिथून आपण डावीकडे अक्कलकोटला जाणार आहे. उजवीकडचा रस्ता हा रेल्वे स्टेशनकडे जातो, पण आपण डावीकडे अक्कलकोटकडे जातो. थोडंसं पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला प्रभात चित्रपटगृह आहे. डावीकडचा रस्ता हा किल्ल्याकडे जातो. आपण सरस्वती चौकामध्ये आहोत. छत्रपती राजर्षी शाहू मार्गाने आपण पुढे जातोय. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी सोलापूर शहराने 1930 मध्ये 9, 10 आणि 11 मे रोजी असे 3 दिवसांचे स्वातंत्र्य अनुभवलं. मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या सोलापूरच्या 4 हुतात्म्यांना 12 जानेवारी 1931ला येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. हा दिवस सोलापूर शहरामध्ये हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. याला लागूनच सोलापूर क्रिकेट स्टेडियम, टेनिस क्लब आहे. इंदिरा गांधी क्रीडा संकुल सोलापूर. आता आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सरळ पुढे जातोय. डावीकडचा रस्ता हा सिद्धेश्वर मंदिराकडे जातो, तर उजवीकडे रस्ता हा रेल्वे स्टेशनकडे जातो. उजव्या बाजूला पेट्रोल पंप आहे. आता आपली गाडी डफरीन चौकात आलेली आहे. डावीकडे अक्कलकोट, तर उजवीकडे रेल्वे स्टेशन आहे. सरळ गेलो तर 7 रस्ता, NTPC, विजापूर, होटगी रोड आहे. आपण अक्कलकोटकडे वळतोय. रस्त्याच्या डाव्या बाजूला होम ग्राउंड आहे. समोर आपल्याला रंगभवन दिसत आहे. इथून आपण पुढे जातोय.
काही अंतर पुढे आल्यानंतर आपल्याला विविध सरकारी कार्यालय दिसून येतात, जसं तहसील कार्यालय आहे, जिल्हा न्यायालय, कलेक्टर ऑफिस, कलेक्टर निवास अशी विविध सरकारी कार्यालय आहेत. आपण सिव्हिल चौकामध्ये आलो. उजव्या बाजूकडे उत्तर सोलापूरचं तहसील कार्यालय आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे. साधारण संध्याकाळचे 6:45 वाजलेले असतील. पुण्याच्या तुलनेत पाहता या रोडवरती तुरळक गर्दी दिसून येते. जास्त गर्दी नाही आणि खूप अंधार झाल्यासारखं वाटतं. आतले रोड हे बऱ्यापैकी 2 पत्रीत दिसून आले. हा चौक आहे. चौकामध्ये पण गर्दी नाही. खूप असा मोकळा चौक म्हणलं तरी चालेल. किती तुरळक गर्दी आहे. दिवाळी सण हा होऊन गेलेला आहे, पण काही दुकानांवर अजून लाईटिंग दिसून येतात आपल्याला. आता आपण सोलापूर शहराच्या बाहेर पडत आहोत. हा सोलापूर अक्कलकोट रोड आहे. पुढे गाणगापूर कर्नाटक इकडे जातो. गुलबर्गा आंध्र प्रदेश, हैदराबाद इकडे 4 पदरी रोड आहे. रस्त्याचं नवीनच बांधकाम दिसते. महाराष्ट्रामध्ये देशभरात आपल्याला विविध रोडचं काम चालू असलेलं दिसतं. हा पण नवीनच दिसून येतोय. छान आहे. रस्ता पूर्णपणे मोकळा आहे, त्यामुळे गाडीने वेग घेतलेला आहे. सोलापूरमधून आता पूर्णपणे गाडी बाहेर आलेली आहे. उड्डाणपूल उतरून गाडी आता पुढे जाते. तर थांबूया आपण इथे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. काही कमेंट असेल तर त्याही कळवा.